नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो म्हणजे सीईटी सेलची एक ऑफिशियली नोटिफिकेशन आलेली आहे किंवा न्यूजपेपरमध्ये देखील सुद्धा त्यांनी एक बातमी दिलेली आहे. त्याच्यामध्ये अपार आयडी आता सीईटीचा एमएचटी सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी अनिवार्य नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचा फायदा माझे जे विद्यार्थी ज्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नव्हता, काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी त्यांचा हरवलेला होता. काही विद्यार्थ्यांचं असं झालेलं होतं की त्यांनी त्यांचं आधार कार्डच काढलेलं नव्हतं, आधार कार्डच्या जागी ते इतर दुसरे डॉक्युमेंट्स या ठिकाणी युज करत होते. या सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी संदर्भात खूप मोठा या ठिकाणी त्रास होत होता. त्यामुळे सीईटी सेलची आता एक खूप छान बातमी या ठिकाणी आलेली आहे. सीईटी सेल कडून आता लास्ट डेट ऑफ द पीसीबी पीसीएम ची जी काय सीईटी होणार आहे त्याची लास्ट डेट या ठिकाणी 20 फेब्रुवारी पर्यंत त्यांनी वाढवलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा सीईटीचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. एमएसटी सीईटी ही महाराष्ट्र राज्यामधील सर्व कॉलेजेसमध्ये, मी अजून एकदा रिपीट करतो, सर्व कॉलेजेसमध्ये व्हॅलिड असते फॉर इंजिनिअरिंग, फॉर फार्मसी आणि फॉर अप्लाइड कोर्सेससाठी. त्यामुळे तुम्ही ही एमएसटी सीईटी जी आहे त्याचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठीची अपार आयडीलाच आपण एबीसी आयडी देखील म्हणतो, अकॅडमिक बँक क्रेडिट आयडी, याची आता त्यांनी कंपल्शन काढून टाकलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे अपार आयडी नसेल, त्यांनी ज्यांचा आधार कार्ड लिंक नसेल, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता सीईटीचा फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सीईटीचा फॉर्म भरायचा आहे. दुसरं महत्वाचं, सीईटी मधून जर तुमचं ऍडमिशन झालं तर मुलींना फ्री शिक्षण आहे, लक्षात घ्या, आणि मुलांना देखील त्यांच्या कॅटेगरीनुसार सवलत या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जास्तीत जास्त माझ्या मुलींनी आणि मुलांनी एमएसटी सीईटीचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. एमएसटी सीईटीचा फॉर्म भरण्यासंदर्भात तुम्हाला कोणतीही जरी शंका असेल, आता नर्सिंगची सुद्धा सीईटीचा फॉर्म या ठिकाणी चालू झालेला आहे. त्यामुळे, आणि दुसरी महत्वाची, पीसीबीचे जे विद्यार्थी आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे, त्यांना नर्सिंगसाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर नर्सिंगची सीईटी तुम्हाला वेगळी या ठिकाणी त्याचा फॉर्म भरावा लागतो. तुम्ही पीसीबीच्या सीईटीवर नर्सिंगचं काउन्सिलिंग करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही सेपरेट नर्सिंग सीईटीचा फॉर्म भरायचा आहे. या सर्व गोष्टींची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्याचबरोबर एमएसटी सीईटी संदर्भातील सर्व गोष्टींची मोफत माहिती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन जावा. त्याचबरोबर ब्राईट फ्युचर मेकरचे ऑथराइज्ड काउन्सिलर आहेत. या सर्व ऑथराइज्ड काउन्सिलरला तुम्ही तुमच्या कसल्याही शंका तुम्ही कधीही विचारू शकता. 100% तुमच्या शंकेचं निरासन या ठिकाणी केलं जाणार आहे. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती, सीईटी सेलने अपार आयडीचं लिमिट काढलेलं आहे हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला होता. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.